विधान परिषदेच्या जागा वाटपावरून महायुतीत संघर्ष, भाजपचा 12 तर शिवसेनेचा 6 जागांवर दावा, तर राष्ट्रवादी पुणे, कोकण, परभणीसाठी आशावादी. रत्नागिरीच्या पालकमंत्री पदावरून भाजप शिवसेनेत जुंपली. 2029ला रत्नागिरीचा पालकमंत्री भाजपचा करण्याचा निर्धार. प्रमोद जठारांच्या वक्तव्यानंतर कोकणात भाजप शिवसेना वादाला धार. राष्ट्रवादी पक्षातील समज गैरसमज पूर्णपणे संपुष्टात आले. सुनील तटकरेंचं मोठं विधान. कालही नाराज नव्हतो, आजही नाही म्हणत. राष्ट्रवादीतला अंतर्गत संघर्ष मिटल्याचे संकेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना ठाणे कोर्टाचा दिलासा. 2008च्या रेल्वे भरती आंदोलनाच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता. तब्बल 18 वर्षांनी भाषणातून चिथावणी दिल्याच्या गुन्ह्यातून निर्दोष. सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टीची हवा. 5 दिवसात तब्बल 14 मिलियन फॉलोअर्सच्या संख्येत भाजपलाही कॉक्रोच पार्टीनं मागे टाकलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना अटक. तर खोट्या फिर्यादीवरून माझ्यावर कारवाई, विकास लवांडेंचा आरोप. वांद्र्यातील गरीबनगर दगडफेक प्रकरणी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा. आतापर्यंत 100 ते 150 जणांवर गुन्हा दाखल. तर 15 आरोपींना 26 मे पर्यंत पोलीस कोठडी. नीट पेपर फुटीचे धागेदोरे अंबाजोगाईत असल्याचा सीबीआयचा संशय. अंबाजोगाईमध्ये सीबीआयचं पथक तळ ठोकून. 700 पेक्षा जास्त मार्क्सवाले विद्यार्थी सीबीआयच्या रडारवर. पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाइंडचा खात्मा. पीओके मध्ये हमजा बुरहानची गोळ्या झाडून हत्या. आणि एसएल समूहाला 100 वर्ष. दूरदृष्टी, नवनिर्मिती आणि पिढ्यांना प्रेरणा देणारं एक शतक. सर्वच क्षेत्रांमधून शुभेच्छांचा वर्षाव.